एखाद्याची परवानगी पाहिजे असेल तर किती दिवसात ती परवानगी मिळाली पाहिजे, तर ती 7 दिवसात मिळाली पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि हे करत असताना निश्चितपणे वर्षानुवर्ष जे व्यवसाय चालत आलेले त्यालाही काही बाबतीमध्ये आपल्याला फटा द्यावा लागणार आहे. आणि ह्याच्यातून काय झालं, ई लर्निंग किंवा इतर काही गोष्टी त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी पुढे आल्यात. म्हणून मी मगाशी म्हटलं की आमचं 100% याबद्दलचं काम चाललेलं आहे. थोडंसं हे कंट्रोलमध्ये येऊ द्या. आम्ही त्याच्याबद्दलचं अतिशय उद्याचं विजन 2030 या पद्धतीनं जनतेच्या समोर येतोय. 30 तारखेला अनलॉक 1 संपतोय. 30 तारखेला अनलॉक 1 संपतोय आणि 1 जुलैला अनलॉक 2 चालू होणार आहे. अनलॉक 2 ला महाराष्ट्राला काय देणार आहात? नाही, पहिल्यांदा केंद्र काय डायरेक्शन देते ते आम्ही पाहणार. कारण केंद्र सरकारने आजपर्यंत मार्च पासून आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी पण लॉकडाऊन तिथं केला. देशातल्या जनतेने सगळ्यांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता त्याचं तंतोतंत पालन त्या ठिकाणी केलं. आताच्याही काळामध्ये आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन कुठल्याला शिथिलता दिली पाहिजे, कुठल्याला कडक निर्बंध ठेवलेच पाहिजे. आणि कुठल्या बाबी त्यांनी शिथिल केलेल्या आहेत, परंतु त्या शिथिल केलेल्या असल्या तरी आपल्याला आपल्या तिथल्या परिस्थितीनुसार एवढं शिथिल करून चालणार नाही. त्याचा सगळ्याचा आम्ही विचार त्या बाबतीमध्ये करतो. आमची टीम आहे, मुख्यमंत्र्यांचं बारकाईनं लक्ष आहे, मदत पुनर्वसन किंवा इतर काही सहकारी त्यांचं त्याच्यात लक्ष आहे. आणि त्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर लगेचच तो पेपर आमच्याकडे आला की आम्ही बसतो. आता हेअर कटिंग सलून चालू केली पाहिजे, खरंच चालू केली पाहिजे. 100 दिवस तो माणूस घरात बसलेला आहे, त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले आहे. आपण भूकबळी होऊ नये किंवा कुणी उपाशी राहू नये त्याकरता केंद्राने राज्यांनी पुढाकार घेऊन सुरुवातीच्या काळात अनेक NGOज तुम्ही बघत होता वाटप करत होते, शिधा वाटप करत होते, काही पॅकेज देत होते. परंतु तेही नंतर थकले, त्यांची कॅपॅसिटी संपली. प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. असं कुठं दुष्काळ आला तर ठराविक काळ असतो, मे महिना जून महिना पाऊस सुरू झाला की ते हे होतं, दूर होतं. तसं इथं होईनाच. उलट संख्या वाढत 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 त्या ठिकाणी चाललेली. आणि प्रत्येक जण वेगवेगळं सांगतं. कोण म्हणतं अमक्या शहरात 5 माणसामागे 1 माणूस कोरोनात असते. आता तसं जर आपण कुणी सांगायला गेले की लोक तर घाबरूनच प्रत्येकाकडे या सरकारी करोना या सरकारी करोना असे भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्याकरता भीतीचंही वातावरण निर्माण होता कामा नये. पण लोकांना पण त्याच्यामधली खबरदारी घेऊन आपलं कामकाज करता आलं पाहिजे. अशा प्रकारे जर खाजगी उद्योग असतील, सरकारी उद्योग असतील किंवा सरकारी त्याला आहेत आता मदत देता येत नाही नवीन कायद्याप्रमाणे. तिथं प्रशासकच येतो. मग तो प्रशासक कोण द्यायचा काय द्यायचा हायकोर्टामध्ये पण तिथं घेऊन दिलेले किंवा सहकारातल्या सगळ्या निवडणुका ह्यांनी पुढच्या कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आहे तेच बोर्ड पूर्ण अधिकार त्यांना राहून ते कामकाज करणार. तो अधिकार सरकार मंत्र्यांचा होता. त्यांनी कॅबिनेट पुढे विषय आणला आणि त्याला मान्यता दिली. त्याच्यावर बऱ्याच साखर कारखान्याच्या निवडणुका थांबल्या, जिल्हा बँकांच्या निवडणुका थांबल्या, इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबल्या. अशा या सगळ्या गोष्टी या काळामध्ये आलेल्या आहेत. वडळकरांच्या बाबतीमध्ये एक प्रश्न आहे की वडळकरांना पवार कुटुंबांच्या विरोधात उभं केलं जात आहे का? कारण अगोदर भाजपमध्ये होते पडळकर, ते नंतर वंचित मध्ये गेले, नंतर त्यांना आमदार केलं गेलं. एकंदरीत सगळे हे बघता भाजपचे काय ह्याच्यामध्ये षडयंत्र वाटते का? स्क्रिप्ट वाटते का तुम्हाला? काय वाटते की फडणवीसांचं स्क्रिप्ट आहे का? सगळ्या पक्षाला वेगवेगळे कार्यकर्ते उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतो. प्रत्येकाने कुणाला उभं करावं, काय करावं, कुणाला खासदार आमदार करावं, कुणाला कुठलं पद द्यावं हा त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, पवार साहेबांना उभा भारत देश आणि महाराष्ट्र ओळखतो. पवार साहेबांनी आजपर्यंत कधी कुठल्याही प्रकारचं संकट, गारपिटीचा असू द्या, अतिवृष्टीचा असू द्या, दुष्काळाचा असू द्या, नैसर्गिक संकट भूकंपाचा असू द्या,
कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर पवार साहेबांना बसवत नाही. ह्या वयात पण तरुण उमेदीच्या काळात तर ते ताबडतोब बाहेर पडायचेच, परंतु आताही तुम्ही बघता रयत शिक्षण संस्थेत 4.5 लाख विद्यार्थी शिक्षक घेतात. तिथं पण येऊन तिथं पण तिथलंही काम कुठं थांबता कामा नये, आमचं VSIचंही काम कुठं थांबता कामा नये. राज्यातले काही प्रश्न निर्माण झाले तर साहेब वेळ देत असतात. ज्या माणसांची योग्यता नाही, काही आपण काय बोलावं, कुणाबद्दल बोलतो. तुम्हाला एक माहिती का, सूर्याकडे बघून जर थुंकला तर ते थुंकी आपल्या स्वतःच्या अंगावर येते. हे त्यांच्याही पक्षाच्या वरिष्ठांना त्याच्याबद्दल उत्तर देता देता त्यांच्या तोंडाला फेसा. प्रवीण दरेकरांचं तुम्ही वाचलं असेल, देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही वाचलं असेल. आता त्या ज्या व्यक्ती बोलली त्या माणसाचा स्वभाव तसला आहे. पूर्वी ते मोदी साहेबांच्या बद्दल पण काय बोललोय त्याचा रेकॉर्ड तुम्ही त्या ठिकाणी काढून बघा. एखाद्याला नको तेवढं महत्व देऊन मोठं केल्यानंतर त्याला आकाश इतकं चिमणं वाटायला लागतं. त्यातला त्या व्यक्तीचा परिणाम झालेला आहे. वास्तविक जर ते फार कुणी मोठा नेता असता तर बारामतीकरांनी सगळ्यांची डिपॉझिट जप्त केली, तसं त्याही बाबाचं डिपॉझिट जप्त केलं. याच्यावरून जनाधार त्यांच्या किती मागं आहेत ते राज्याने ओळखलेले. आणि पवार साहेबांनी कशा पद्धतीनं प्रचार केला, त्यांचा पायाला दुखापत झालेली असताना सातारची सभा तर पावसात झालेली, त्याचं देशाने ते सगळं व्हायरल ज्यावेळेस झाल्यावर सगळे अचंबित झाले. सगळ्या वयोगटातले लोक अचंबित झाले. अशा व्यक्तीच्या बद्दल जे आज स्वतः पंतप्रधानांनी पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य केली. आज आमचे माजी अर्थमंत्री ते वारले, त्यांनी काय वक्तव्य केलं होतं की ते म्हणले अशा बारामती 100 रुपया राहिल्या तर कुठल्या कुठं देत जाईल. अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः अरुण जेटली साहेबांनी केलेलं होतं. महत्वाची पदं घोषवलेली होती. मागच्या सरकारच्या काळामध्ये मोदीजींच्या नंतर राईट हँड मुस्लिम 2 नंबरची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. सगळेजण साहेबांच्याकडे, तुम्ही सगळे पत्रकार, बाकी सगळी जनता आदराने, श्रद्धेने, सन्मानाने, मानाने. आणि साहेबांनी पण इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी पवार साहेबांचा शब्द घडलेला आपण सगळ्यांनी बघितलेला होता. कसं आहे, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल काहीतरी बोलणं की आपल्याला प्रसिद्धी मिळते असं फुटकळ लोकांना वाटतं. आणि त्याच्यामुळं या पद्धतीने हे केलं. त्यांच्यावर मला वाटतं केसेस पण दाखल झालेले आहेत. कायद्याचं तपास त्या ठिकाणी करेल. पण माझी सर्वांनाच विनंती आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षामध्ये काम करत असतं. पवार साहेबांच्या सारखं काम म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईकांच्या नंतर पवार साहेबांचं नाव महाराष्ट्र सगळं त्या ठिकाणी घेत असतं. आणि त्याबद्दल बोलणं हे पात्रता लायकी नसणाऱ्या व्यक्तीचं काम आहे. ते तिथे केलेलं आहे. त्याच्यातनं लोकांना महाराष्ट्रालाही कळलं की काय पात्रतेची व्यक्ती आहे. म्हणून जनतेने त्यांना सगळीकडे नाकारलं जिथं जिथं उभे होते. आणि मग आता वेगळ्या मार्गाने आत येण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला, स्वतःच्या समाजामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा वगैरे. त्याच्याबद्दल अनेक मोठे साहेबांनी पण काय वक्तव्य केलं आपण वाचलं असेल. त्यांनी म्हटलं की फडणवीसांच्या बद्दल खळबळजनक गोष्टी माझ्याकडे तसं गोटेने म्हटलं. तुम्हाला काय अनुभव? मी 30 वर्ष काम करतोय. तुम्ही या गोष्टी मला प्रश्न विचारून त्या गोष्टीला कुणालाच जास्त महत्व देऊ नका. प्रत्येकाने आपापली लायकी, आपली पात्रता, आपली योग्यता बघून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाचा आदर, सन्मान, मान ठेवला पाहिजे. ही आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि ते आपण जतन केलं पाहिजे, जपलं पाहिजे. कल्पना आला की तेव्हा जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचा विषय निघतो आणि आपली गाडी टोलनाका ओलांडून गेली, नंतर पुढे शब्दच निघत नाही मेडिकल कॉलेजचा जिल्ह्यात. साधारण भूमिपूजन कधीपर्यंत होईल? तेव्हा का
त्याच्या 5 वर्षाच्या काळात आमचं सरकार नव्हतं, बरोबर आहे? त्याच्यामुळं त्यावेळेस आम्ही काही जास्त करू शकत नव्हतो. आता सरकार आमचं आलं, आम्ही मंत्रिपदावर गेलो आणि करोना आला. गेले 100 दिवस करोना आहे ना, त्याच्या संदर्भामध्ये आज इथं येत असताना मी त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. माझी कामं मी करतच असते, मला त्याच्यामध्ये टेंबा मिळवण्याची सवय नाही. खासदार साहेबांना विचारलं, सगळ्यांना मी सांगतो काम झालं पाहिजे. आणि पालकमंत्र्यांना कलेक्टरला सांगितलं दर आठवड्याला मिटिंग घेऊन त्याच्याबद्दल इथली सगळीच इथली जबाबदारी तुम्ही पार पाडायची, राज्याच्या स्तरावरची जबाबदारी मी पार पाडायची, असं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि मला वाटतं आता खऱ्या अर्थाने त्याला गती मिळेल. आता त्याला फार फाटे फोडायला नको. आपण सगळे, तुम्ही पण प्रयत्न करा, तुमच्याही हातात लेखणीचा अधिकार आहे. तुम्ही पण जर कुठं आम्ही एवढा प्रयत्न करून कोण तिथं कमी पडत असेल तर विशाल त्यांच्या नावाने बातमी टाकली तरी हरकत नाही. कोरोना संकटामुळे निधी जर वापर करायचा असेल तर वित्त खात्याची खास परवानगी घ्यावी लागते. तशी आता मिळेल का मेडिकल कॉलेजला? आपल्या माहिती करता काय होतं, प्रश्न विचारत असताना प्रश्नाचं खूप बारकाईनं अभ्यास केला असला तर हा प्रश्न आला असता. त्याचं कारण महाराष्ट्र सरकारने करोना आल्यानंतर जेवढी डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस खातं, वैद्यकीय शिक्षण खातं, सार्वजनिक आरोग्य खातं, मदत पुनर्वसन खातं, अन्न नागरी पुरवठा खातं, हे जी खाती समाजामध्ये होणारे प्रश्न निर्माण झाल्यानंतर निर्णय घेणं गरजेचं असतं, त्याला पूर्णपणे मुभा आहे. ही आताची खात्याची नाव घेतली. चक्रीवादळाच्या काळामध्ये आमच्याकडे पैशाची चणचण असताना पण कोकणवासियांना मदत करण्याच्या करता आम्ही पुढाकार घेतला. तिथं कुठेही पैशाची चणचण आम्ही दाखवली नाही. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य, कोरोनाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता निधी नाही असं किती वेळ आम्ही होती नाही. जनतेला धान्य मिळावं, डाळ मिळावी, तांदूळ मिळावं, गहू मिळावा, या सगळ्या गोष्टी होण्याच्या करता त्यांचं उपयोगितेचं साधन देता यावं म्हणून आम्ही पूर्णपणे त्याला त्याच्यात सूट दिलेली. वैद्यकीय शिक्षण खात्यामध्येच मेडिकल कॉलेज आहे. प्रश्न दादा एक शेवटचा प्रश्न बोलत आहे तो माणूस अर्थमंत्री म्हणून तिथं काम करतोय सध्या. त्याच्यामुळं अर्थमंत्री म्हणून काम करत असताना एकदा जागा ताब्यात आली, प्लॅन एस्टिमेट तयार झालं की चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून ते काम कसं गतीनं होईल त्याकरता आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू, एवढी ग्वाही मी तुम्हाला. दादा एक शेवटचा प्रश्न, सध्या आता राज्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन केला असताना, लॉकडाऊन राज्यामध्ये केला असताना सामान्य जनतेवरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे भविष्यामध्ये मागे घेणे जे काही जिल्हाबंदी कर्फ्यूचं उल्लंघन असेल सगळे बरेच गुन्हे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले त्यामध्ये सामान्य अनेक लोक दहशतीखाली आहेत. सध्या ते किरकोळ आहेत. ते भविष्यामध्ये महाराष्ट्रात झाले, काढले जाऊ शकतात का? हे राज्यभर झालेले आहे. आता सध्याच्या काळामध्ये हे गुन्हे का दाखल झाले की लॉकडाऊन देशाच्या पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला असताना देखील त्या लॉकडाऊन मध्ये ठरलेली नियमावलीचं पालन केलं नाही म्हणून झालं. तुम्ही आम्ही पालन केलेलं असेल तर गुन्हा दाखल व्हायचं कारणच नाही. आणि एवढ्या मोठ्या राज्याला, एवढ्या मोठ्या देशाला 125 ते 130 कोटी जनता आपण, जर त्यांना कुठंतरी शिस्त लावायची म्हटलं तर कधीतरी नियमावर बोट ठेवावं लागतं. सध्या करोनाचा आजार पसरू नये हे जनतेच्या भल्याकरताच एक काम आहे. त्याकरता गुन्हे दाखल झालेले आहेत. आता लगेच त्याच्याबद्दल आम्ही काय करणार याचं उत्तर मी देणार नाही. मी काही उत्तर दिलं तर उद्याच्याला त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर काय होत नाही, आता माझं काय होतंय, कोण माझं काय वागणं करतंय. अरे बाबा तू नियमाने राहा. अजित पवार असला तरी त्यानं नियमाने राहावं आणि सर्वसामान्य नागरिक असेल तरी त्यांनी नियमाचं तंतोतंत पालन करावं.
आमचे जिल्हाधिकारी असतील, आमचे SP असतील, आमचे इतर अधिकारी असतील, यांना पण काही फार समाधान मिळत नाही की गुन्हे दाखल करावे. आता आपण एकमेकाला प्रश्न विचारत असताना आपण सगळ्यांनी मास्क लावलं पाहिजे. अजित पवार मास्क लावून बोलतील, पण काही समोरचे दिग्गज पत्रकार मास्क न लावता माझ्यावर काय बोलणार नाही, खाली पडतो. माझं एवढं दादा सातत्य. ओ दादा एक मिनिट दादा एक मिनिट. तुम्हाला भेटले, त्यांची देहबोली अशी दिसते की ते शरीराने भाजपमध्ये आहेत पण मनाने राष्ट्रवादीकडे आहेत. काय म्हणणं आहे दादा आपलं? का मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. कुठल्याही पक्षाचा कुठलाही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचे असेल आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते तर लोकप्रतिनिधी आहेत. आज 3-4 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न ते घेऊन आले. मी कधी तुम्ही मला अनेक वर्ष सातारा करू असतात. बरोबर. मागच्या काळात मी पालकमंत्री होतो तेव्हा शंभूराजे आमदार होते. मी कधी भेदभाव केला नाही आमच्या, कारण आम्ही शेवटी राज्याचं प्रतिनिधित्व करतो. ते काही प्रश्न घेऊन आलेले होते, ते प्रश्न मी समजून घेतले. जे प्रश्न माझ्याच्याने सोडवता येणे शक्य असेल ते सातारा शहरवासियांच्या करता, नागरिकांच्या करता मी सोडवले पाहिजे. कारण सातारा जिल्ह्याने नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्यावर, चव्हाण साहेबांच्या नंतर प्रेम केलेलं आहे. साहेबांना अतिशय मनापासून मान दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला सातारा बद्दल नेहमी अभिमान आहे. म्हणजे माझ्या पुणे जिल्ह्यापेक्षा ज्या माझ्या साताऱ्याने पवार साहेबांच्यावर आणि ज्या पक्षातनं पुढे आलेलं त्या राष्ट्रवादीवर प्रेम केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं काम आम्ही करत राहणार. ज्यांनी त्यांनी काय करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हद्दवाढीचा प्रश्न आहे, अजूनही रखडलेली हद्दवाढ ती कधी होणार? हद्दवाढीच्या बद्दल जर प्रस्ताव असेल तर आम्हाला तो द्यावा. मी आजच पालकमंत्र्यांनी सांगितलं की पालकमंत्री महोदय तुम्ही 8-10 दिवसांनी बसत चला. हद्दवाढीच्या बद्दल आता मुख्यमंत्र्यांकडे, आपल्या नगर विकास मंत्र्यांकडे, तिथं आपले प्रवीण परदेशी, महेश पाठक आहेत. आता मी बारामतीच्या पण हद्दवाढीचा आणि सगळ्यात जो काही प्रस्ताव आहे DP डेव्हलपमेंट प्लॅनचा तो घेतलेला आहे. मला जिल्हाधिकारी तुम्हाला आणि पालकमंत्र्यांनाही सांगायचं इथलंही हद्दवाढीचं नगरपालिका म्हणजे टाउन प्लॅनिंगला वगैरे सांगून लवकर करा. आपण हाही प्रश्न सोडून आता पलटणचा उपजिल्हा रुग्णालय लक्ष वेधलं काय जागा आहे, मोठा हॉस्पिटल होण्याची गरज आहे आणि कोविडसाठी आता जे रुग्णालय आहे ते अपडेट होण्याची गरज आहे. त्या संदर्भामध्ये आमचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि तिथले आमचे लोकप्रतिनिधी दीपक चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा करून काय जो निर्णय घेतला जाईल. कारण पलटण पण सातारा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं तालुका आहे, महत्त्वाचं शहर आहे आणि त्यामुळं ते शेवटी तेही लोकप्रतिनिधी अनेक वर्ष तिथं काम करतात. त्यांना मी विचारेन की एका पत्रकारांनी आम्हाला तो प्रश्न विचारला आणि ते पत्रकार नेमके फलटणचेच होते तर त्यांना विचारून ते सांगतील त्या पद्धतीनं पुढे जाण्याची आमची तयारी.